मित्रांनो, मी दिल्लीत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. अविवाहित आहे. माझी फेसबुकवर एका लेडीजसोबत मैत्रीण झाली. फोनवर बोलल्यानंतर व्हिडिओ कॉलही झाली. एके दिवशी त्याचा नवरा 3 दिवसासाठी बाहेर गेल्यावर त्याने मला तिच्या शहरात बोलावलं. मग एके दिवशी मोका मिळताच मी सुट्टी काढून त्याच्या शहरात गेलो आणि तिला समोरासमोर पाहून माझं तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव डॉक्टर ऋषी आहे. प्याराने मला रिसू म्हणतात. मी दिल्लीचा आहे. माझ्या भावनाचं साईज 8पेक्षा थोडी जास्त आहे. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करतो. मी रोज हॉस्पिटलातून घरी येऊन झोपतो. ही गोष्ट आजपासून काही दिवसांपूर्वीची आहे. एकदा मी हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. तेव्हा मला फेसबुकवर रिया नावाने एक रिक्वेस्ट आली. त्यावेळी मी व्यस्त होतो म्हणून मी तिच्याकडे लक्ष दिले नाही. नंतर हॉस्पिटलातून घरी येऊन मी तिला मेसेज केला. तेव्हा तिनेही मेसेजचे उत्तर दिले. आम्ही दोघे बोलू लागलो. ती काही वेळाने काम आहे असं म्हणून ऑफलाईन झाली. मी तिची प्रोफाईल तपासू लागलो. तुम्हाला आधी रियाबद्दल सांगतो. रिया एक मस्त भाभी होती. तिची 2 मुले होती. पण जसे मी तिच्या फोटोत पाहिले होते तिचे फिगर 36-32-38चे होते. तिचे डोळा खूप नशाळे होते. ती झारखंडची होती. माझे तिच्याशी बोलणे सुरू झाले. काही दिवसात आम्ही एकमेकांशी खूप फ्री झालो आणि खूप वेळ चॅट करू लागलो. आमच्या दोघांच्या समस्या अशी होती की मी कधी ऑनलाईन असतो तेव्हा ती नसते आणि जेव्हा ती ऑनलाईन असते तेव्हा मी नसतो. एकदा मी रियाला मेसेज केला तेव्हा तिच्याकडून खूप वेळेपर्यंत उत्तर आले नाही. मी पुन्हा मेसेज केला पण तरीही उत्तर आले नाही. याला 1 आठवडा झाला. तिच्याकडून कोणताही मेसेज आला नाही. मी फक्त फेसबुक उघडतो आणि तिच्या मेसेजसाठी इनबॉक्स पाहून मन मारून घेतो. असे 10 दिवस झाल्यावर तिचा मेसेज आला. हॅलो. नोटिफिकेशनची बेल वाजली तशी मी झटक्यात तिला मेसेज केला. हाय. मग आमची बोलणे सुरू झाले. तेव्हा कळले की तिचा नवरा CBIमध्ये आहे आणि घरी आला होता म्हणून ती फेसबुक चालवत नव्हती. आता आम्ही दोघे हळूहळू एकमेकांबद्दल जाणू लागलो. आमच्यापैकी कोणीही अजून अनुभवाची गोष्ट केली नव्हती. एकदा मी तिला विचारले, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तिने विचारले, का? मी म्हटले, तुमचा इतका चांगला नवरा आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात. तो चांगली जॉबही करतो. माझे बोलणे ऐकून ती उदास झाली. तिने एक दुःखी इमोजी पाठवला. मी विचारले, काय झाले? तुम्ही उदास का झालात? तिने म्हटले, काय भाग्यवान आहे मी. माझे आयुष्यच बर्बाद झाले आहे. मी विचारले, कसे? तिने सांगितले की तिचा नवरा 3 महिन्यात एकदा घरी येतो. मी तिच्या बोलण्याने आतून खुश झालो पण मी तिच्या बोलण्यावर दुःख व्यक्त केले. मग ती म्हणाली, ही गोष्ट सोडा यार. मी एक स्माईल इमोजी पाठवला. तिने म्हटले, आणि सांगा तुमची कुठली गर्लफ्रेंड आहे का? मी लिहिले, नाही. तिने लिहिले, का? मी म्हणालो, तुमच्यासारखी मिळालीच नाही. यावर ती हसू लागली आणि म्हणाली, मी तर म्हातारी झाले आहे. मी बोललो, तुम्ही पागल आहात. खरी मजा तर तुमच्यासारख्यांमध्येच असते. हे ऐकून ती हसू लागली. काही वेळाने तिने स्वतः आपला फोन नंबर मेसेज केला आणि माझा नंबर मागितला. मीही माझे दोन्ही नंबर मेसेज केले. तिने विचारले, फोनवर बोलू का? मी म्हणालो, मी लावतो. मग मी रियाशी फोनवर बोलू लागलो. तिची आवाज खूप गोड होती. ती हसली की आतपर्यंत झणझणाट पसरायचा. खूप वेळ बोलल्यानंतर आमची फोन चॅटिंग संपली. त्यानंतर आम्ही दोघे कधीही बोलू लागलो. ती मला मिस कॉल देई आणि मी फ्री झाल्यावर तिच्याशी बोलू लागलो. आम्ही दोघे खुले होत गेलो. आधी साधे जोक्स, नंतर रोमांटिक जोक्सही चालू झाले. तिलाही माझ्याशी बोलण्यात खूप मजा येऊ लागली. एकदा मी मजाकात तिला म्हटले, तुमच्यासारखी कुणी मिळाली तर आयुष्य बनेल.
तिने म्हटले, अच्छा जी, माझ्यासारखी मिळाली तर तिच्यासोबत काय करणार? मी म्हटलो, एन्जॉय, प्यार. ती म्हणाली, मी वाईट आहे का? मी म्हटलो, नाही यार, मी अशी गोष्ट कुठे म्हटलो? माझ्या बोलण्यावर तिने म्हटले, तुम्ही माझ्यासारखी मिळवल्याची गोष्ट केली ना, म्हणून मी म्हटले की मी वाईट आहे का? तिच्या या बोलण्यावर मी तिला म्हटलो की तुम्ही खूप चांगली आहात यार भाभीजी. तुम्हीच मला मिळाली असती तर माझे आयुष्य बनले असते. यावर ती हसली. तिने हळूच म्हटले, ट्राय करू शकता तर करा. मी अजून म्हटलो, नक्की. हळूहळू आम्ही बोलता बोलता एकमेकांशी खालच्यावरच्या गोष्टी करू लागलो. तिने माझ्या आयुष्याबद्दल विचारायला सुरुवात केली आणि मी हळूहळू तिला माझ्या आयुष्याबद्दल सर्व काही सांगू लागलो. काही वेळ खुले बोलणे केल्यानंतर मी तिला विचारलो, तुमचा साईज काय आहे? तिने सांगितले की आधी तुमचा साईज काय आहे ते सांगा. मी म्हटलो 8चा. हे ऐकून ती थक्कच झाली आणि म्हणाली, असं होऊच शकत नाही. मी कसं खरं समजू? मी म्हणालो, खोटं वाटत असेल तर ट्रायल घेऊन बघ. मग मी तिला म्हणालो, माझं उत्तर तुला मिळालं पण तू काय बोलली नाहीस. तेव्हा ती म्हणाली, तुला मी असं नाही सांगणार, तुलाच माप घ्यावं लागेल. आम्ही खूप काही मधल्या गोष्टी करू लागलो. तिच्या नशेत मी हळूहळू चूर होत होतो आणि तीही माझ्या बोलण्याने खूप मस्त होत होती. तिने विचारले, तुमची भावना दाटून आल्यावर किती रुंद आहे? मी म्हटले, तो इंची टेपने मोजण्यापेक्षा जेव्हा स्वतः टेलरला ट्रायल रूममध्ये नाप देऊन तेव्हा बरोबर राहील. भाभी माझ्या बोलण्याने हसली आणि म्हणाली, ट्रायल रूम म्हणजे तुमची भावना आज जाऊनच नाप सांगेल. मी म्हटलो, भाभीजी बरोबर पकडले. ती खळखळून हसली. अशा प्रकारे आम्ही दोघे रात्रभर असल्या गोष्टी करत होतो. ती मला प्याराने शिव्या देत होती. मीही तिला फोनवर चांगलं अनुभवत होतो. त्यानंतर तिने स्वतः व्हिडिओ कॉलिंगवर बोलायला सांगितले. मी तर याचीच वाट पाहत होतो. मी व्हिडिओ कॉल केला. ती एक मस्त नाईट ड्रेसमध्ये होती. तिने बिना आस्तींची फ्रॉकसारखी मॅक्सी घातली होती. ही मॅक्सी खूप पातळ होती. माझे डोळे तिच्या त्या मादक रूपांवर खिळले. त्या पातळ मॅक्सीमधून तिच्या शरीराचे ते सुडल 36-32-38 चे कव्हर्स इतके स्पष्ट आणि आकर्षित दिसत होते की माझ्या छातीची धडधड एकदम वाढली. तिने तिचे ते नशाळे डोळे कॅमेरासमोर आणून मला एक अशी नजर दिली ज्याने माझ्या अंगात एक वेगळीच वीज धावली. मी तिला म्हणालो, भाभीजी, आज तर तुम्ही खरंच जीव घेणार असं दिसतंय. माझ्या या बोलण्यावर ती गालातल्या गालात हसली आणि कॅमेरा थोडा खाली करत तिने स्वतःला नीट दाखवायला सुरुवात केली. तिचा तो गोड आवाज फोनमधून येत होता. कसं वाटतंय रिशू? जी ट्रायल रूमची गोष्ट करत होता ती आज समोर आहे. तिची ती मोकळीक बाजू पाहून माझा संयम सुटू लागला होता. मी तिला म्हणालो की तुझा हा लूक पाहून माझा तो 8चा आकार माझ्या आता कंट्रोलमध्ये नाही आहे. तिने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती आणखीच लाजून हसली आणि म्हणाली, फक्त गप्पा मारणार की अजून काही दाखवणार पण? मी क्षणाचाही विलंब न करता कॅमेऱ्याचा अँगल बदलला आणि तिला माझ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तिने जेव्हा व्हिडिओमध्ये ते पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भान पूर्णपणे बदलले. तिचे डोळे विस्फारले आणि ती थक्क होऊन म्हणाली, बापरे रिशू, तू खरंच सांगत होतास? हे तर खूपच जास्त आहे. आमचे हे बोलणं आता पूर्णपणे एका वेगळ्या पातळीवर गेले होते. ती कॅमेरासमोर हळूहळू दोरी सैल करू लागली होती आणि एक एक भाग माझ्यासमोर येऊ लागला. तिचा तो गोरा रंग आणि तिची ती माजकता पाहून मी पूर्णपणे तिच्या नशेत चूर झालो होतो. आम्ही दोघेही एकमेकांना स्क्रीनवर पाहत स्वतःवरचा ताबा गमावत होतो. ती इकडून स्वतःला स्पर्श करत सुस्कारे सोडत होती आणि तिचा तो आवाज माझ्या कानात जात होता, ज्यामुळे
माझा थरकाप उडत होता. ती म्हणाली, रिसू, तुझी ही भावना जेव्हा माझ्या जीवनात जाईल, जेव्हा माझ्या जीवनाचे काय होईल याचा विचार करूनच मला अंगावर काटा येतोय. मी तिला धीर देत म्हणालो, भाभीजी, जेव्हा मी प्रत्यक्ष येईन तेव्हा तुला असा काही सुंदर वेळेचा अनुभव देईल की तू तुझ्या या CBIच्या नवऱ्याला विसरून जाशील. यावरती बेडवर आडवी झाली आणि कॅमेरा अशा अँगलवर ठेवला जिथून मला खूप काही स्पष्ट दिसत होते. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसे तसे आमचे हे व्हिडिओ कॉलिंगवरील चाळे आणि ती मादक चाट अधिकच तीव्र होत गेली. आम्ही दोघींनीही त्या रात्री अंतराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एकमेकांना फोनवरच पूर्ण तृप्ततेचा अनुभव दिला. रात्रीच्या त्या व्हिडिओ कॉलवर आम्ही दोघांनी एकमेकांना इतकं जवळून अनुभवलं की त्यानंतर आमच्यातली ओढ कैक पटीने वाढली. आता दिवसाची कोणतीही वेळ असो, आमचं लक्ष फक्त एकमेकाच्या मेसेज आणि फोन कॉलकडे असायचं. मी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना आमच्या डोक्यात सतत रियाचा तो मादक चेहरा, तिचे ते नशाळे डोळे आणि तो पातळ नाईट ड्रेसमधला अवतार फिरायचा. त्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती घरात काम आवरून मुलं झोपली की लगेच मला मिस कॉल द्यायची आणि आम्ही तासनतास फोनवर गुंतून जायचो. अशातच एक दिवस रियाने फोनवर बोलताना सुस्करा सोडत म्हटले, शिशू, आता या फोनवरच्या आणि व्हिडिओ कॉलच्या गोष्टींनी माझं मन भरत नाही यार. मला तुला प्रत्यक्ष समोर पाहायचं आहे, तुला स्पर्श करायचा आहे. तिने हे शब्द ऐकून माझ्या अंगात पुन्हा एकदा तीच झणझणाट पसरली. मी म्हणालो, भाभीजी, इच्छा तर माझीही तीच आहे, पण आपण भेटणार कसे? तू झारखंडमध्ये आहेस आणि मी दिल्लीत हॉस्पिटलच्या जॉबमध्ये अडकलोय. त्यावरती थोडी वेळ शांत राहिली आणि मग गालातल्या गालात हसत म्हणाली, पुढच्या महिन्यात माझे मिस्टर 2 आठवड्यांसाठी एका मोठ्या केसच्या तपासण्यासाठी बाहेर जाणार आहेत. मुलंही त्यांच्या आजीकडे जाणार आहेत. जर तू काही दिवसांची सुट्टी काढून येऊ शकत असतील तर माझे संपूर्ण घर आणि मी फक्त तुझीच वाट पाहत असू. रियाने थीट दिलेली ही ऑफर ऐकून माझा स्वतःवरचा ताबा सुटला. माझ्या मनात लगेच माझ्या त्या 8चा आणि तिच्या 36-32-38च्या मादक शरीराची ती ट्रायल रूम वाली कल्पना जिवंत झाली. मी क्षणाचाही विचार न करता तिला शब्द दिला, भाभीजी, तू फक्त तारीख सांग. मी हॉस्पिटलमधून सुट्टी मंजूर करून लगेच तुझ्या दारावर हजर होईन. हे ऐकून ती फोनवरच आनंदाने ओरडली आणि म्हणाली, लवकर ये रिशू. तोपर्यंत मी दिवस मोजत राहते. त्या दिवसानंतर आमच्यातल्या गप्पांमध्ये आता फक्त आम्ही प्रत्यक्ष भेटल्यावरच काय काय करणार याचे बेत आखले जाऊ लागले. ती रोज मला नवीन कपडे घालून फोटो पाठवायची आणि विचारायची, यात मी कशी दिसतेय? भेटल्यावर सगळ्यात आधी तू हा ड्रेस काढणार की दुसरा? तिच्या अशा बोलण्याने आमची उत्सुकता अधिकच शिंगेला पोचली होती आणि आम्ही दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो होतो, जेव्हा आमच्यातलं हे अंतर कायमचं मिटणार होतं. त्यानंतर सुट्टीची तारीख जशी जशी जवळ येत होती तशी तशी आमची बेचैनी कमालीची वाढली होती. मी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ डॉक्टरांकडे रजेचा अर्ज दिला आणि काहीतरी कौटुंबिक कारण सांगून 4 दिवसांची सुट्टी मंजूर करून घेतली. सुट्टी मंजूर झाल्याचा मेसेज मी जेव्हा रियाला टाकला तेव्हा तिने तिकडून लगेच फोन केला. तिचा आवाज आनंदाने थरथरत होता. तिने मला तिच्या घराचा पत्ता आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण रस्ता अगदी व्यवस्थित समजावून सांगितला. अखेर तो दिवस उजळला जेव्हा मी दिल्लीहून झारखंडसाठी निघालो. ट्रेनच्या प्रवासात प्रत्येक सेकंद मला एका युगासारखा वाटत होता. माझ्या डोळ्यात सतत रियाचा तो 36-32-38चा
सुडोल देय आणि आमची ती ट्रायल रूमची कल्पना घोळत होती. दुसरीकडे रियासुद्धा घरी माझी वाट पाहत पूर्ण तयारी करत होती. तिने मला मेसेज करून सांगितले की तिने खास माझ्यासाठी संपूर्ण घर सुगंधी मेणबत्त्यांनी सजवले आहे. मी जेव्हा तिच्या शहरात पोहोचलो आणि तिथून टॅक्सी करून तिच्या घरासमोर उतरलो, तेव्हा माझ्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती. मी घराची बेल वाजवली आणि काही सेकंदातच दरवाजा उघडला गेला. समोर रिया उभी होती. तिने व्हिडिओ कॉलवर दाखवला होता तसाच एक हलका आणि मादक ड्रेस घातला होता. त्यातून तिच्या शरीराचे कवर स्पष्ट जाणवत होते. प्रत्यक्ष पाहिल्यावर ती व्हिडिओ कॉलपेक्षाही कितीतरी पटीने सुंदर आणि मादक वाटत होती. तिने आजूबाजूला पाहिले आणि पटकन माझा हात धरून मला घराच्या आत ओढले आणि धाडकन दरवाजा बंद केला. आम्ही दोघेही एकमेकांसमोर उभे होतो. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिने तिचे ते नशाळे डोळे माझ्या डोळ्यात रोखले आणि म्हणाली, तर शेवटी रिशू डॉक्टर माझ्या ट्रायल रूममध्ये पोहोचलेच. मी काही बोलण्याच्या आतच तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला घट्ट मिठी मारली. तिच्या शरीराचा तो उबदार स्पर्श आणि सुगंधी सुवास माझ्या नाकात रेंगाळला, ज्याने माझ्या मनातली वर्षानुवर्षाची भूक एकदम जागी झाली. मी सुद्धा तिला माझ्या बळकट हातांमध्ये कवेत घेतले आणि तिच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. आमचे ओठ आता एकमेकांच्या अगदी जवळ आले होते आणि काही क्षणातच आमच्यातल्या त्या अंतराचा कायमचा शेवट झाला. आमच्या ओठाने जेव्हा एकमेकांच्या वेध घेतला तेव्हा जणू अवघ्या जगाचा आनंद विसर पडला. रियाच्या ओठाने ती गोडी आणि तिच्या श्वासांची ती धग माझ्या अंगातली धुंदी अधिकच वाढत होती. तिने मला अजूनच स्वतःकडे ओढून घेतले आणि तिचे ते सुडेल 36-32-38चे शरीर माझ्या शरीरावर पूर्णपणे विसावले. माझ्या बळकट मिठीत ती अगदी मऊ मेणासारखी विरघळत चालली होती. काही वेळ त्या सुगंधी दिवाळखान्यात एकमेकांना अनुभवल्यानंतर तिने माझा हात धरला आणि ती मला तिच्या बेडरूमकडे घेऊन गेली. तिथे मंद प्रकाशात बेड सजवलेला होता. बेडवर बसता तिने माझ्या चेहऱ्याला आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, रिशू, आजपर्यंत फक्त ज्या गोष्टी आपण फोनवर केल्या त्या सगळ्या आता खऱ्या करून दाखवायची वेळ आली आहे. तुझा तो आठचा नाप आज मला प्रत्यक्षात अनुभवायचा आहे. तिच्या या शब्दांनी माझा समयवाचा उरला सुरला बांधही सुटला. मी हळूच तिच्या त्या पातळ मॅक्सीच्या दोरी शेअर केली आणि तिचे मादक सौंदर्य पूर्णपणे माझ्या नजरेसमोर आले. तिचा तो गोरा रंग आणि तिचे सुबक कवर पाहून मी तिच्या अंगाचा वेध घेऊ लागलो. तिनेही माझ्या शर्टची बटणे घाईघाईने सेल केली आणि माझ्या छातीवर आपले हात फिरवत ती सुस्कारे सोडू लागली. जेव्हा आमचे शरीर एकमेकांना पूर्णपणे स्पर्शले तेव्हा तिचे डोळे अधिकच नसाळे झाले. मी झुकलो आणि आमच्यातला त्या बहुप्रतीक्षित ट्रायल रूमच्या त्या खेळात सुरुवात झाली. माझा तो अवाढव्य आकार जेव्हा तिच्या शरीराला स्पर्शून आत उतरू लागला तेव्हा तिच्या तोंडून एक हलकीशी किंकाळी आणि सुस्कारा एकत्र बाहेर पडला. तिने माझे खांदे घट्ट पकडले आणि तिचे डोळे बंद झाले. बापरे रिशू, तू खरंच खूप कमाल आहेस, असे म्हणत तिने आपल्या कमानदारी कंबरेची हालचाल सुरू केली. त्या रात्री आम्ही दोघींनीही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते. खोलीत फक्त सुगंधी मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि आमच्या श्वासांचा वेगानं आवाज घुमत होता. आम्ही दोघेही त्या नशेत असे चूर झालो होतो की रात्रीचे किती प्रहर उलटून गेले याचे आम्हाला भानच राहिले नव्हते. त्या मात्रक रात्रीचा तो थरार जसा जसा वाढत गेला तसतशी रिया माझ्या मिठीत पूर्णपणे वेडी झाली होती. माझ्या प्रत्यक्ष हालचालीवर तिच्या तोंडून फक्त सुस्कारे आणि माझी स्तुतीच बाहेर पडत होती.
ती माझे रुंद खांदे आणि माझे शरीर घट्ट पकडून माझ्या कानात पुटपुटत होती. रिशू, तू खरंच कमाल आहेस यार. जो मर्द हवा असतो ना, तो असा असतो. तू मला जी तृप्ती दिली आहेस ती मी आयुष्यात कधी अनुभवली नव्हती. तिचे ते नशाळे डोळे पूर्णपणे उघडत नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्ट दिसत होता. माझ्या त्या आठचा प्रत्येक स्पर्श बेल झेलताना ती स्वतःवरचा ताबा पूर्णपणे गमावून बसली होती. ती माझी तारीफ करता करता अचानक आपल्या नवऱ्याचा विषय काढत म्हणाली, तो माझा नवरा आहे. CBIच्या नावाखाली वर्षभर फक्त ड्युटी आणि केस एवढाच त्याला ठाऊक असतं. 3 महिन्यातून एकदा घरी येतो, पण त्याला बायकोच्या भावनांची, तिच्या सुखाची काहीही पडून नसलेली असते. घरात असूनही तो कधी मला असं सुख देऊ शकला नाही. ज्याचं शरीर फक्त नावापुरतं आहे. खरी ताकद आणि खरी मजा काय असते हे आज मला तुझ्याकडे आल्यावर कळालं रिशू. तिच्या तोंडून आपल्या नवऱ्याबद्दलचा तो राग आणि माझ्याबद्दलची ती प्रचंड तारीफ ऐकून माझाही उत्साह 7व्या गगनाला पोचला होता. ती सतत म्हणत होती, तो तर अगदीच निरसस माणूस आहे, पण तू तर मला स्वर्गाचा अनुभव दाखवलास. आम्ही दोघेही त्या बेडवर एकमेकांच्या अनुभवाचा आनंद घेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. रिया तिच्या नवऱ्याला नाव ठेवत माझ्या ताकदीचा आणि माझ्या प्रेमाचा जय जयकार करत होती. आणि ती रात्र आमच्यासाठी अधिकच अविस्मरणीय बनत चालली होती. त्या रात्रीचा तो परमोच्च बिंदू गाठल्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या कवेत पूर्णपणे शांत झालो होतो. खोलीत सुगंधी मेणबत्त्यांचा तो मंद प्रकाश अजूनही जळत होता आणि आमचे वेगात चालणारे श्वास आता हळूहळू पर्वपदावर येत होते. रियाने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते आणि ती तिच्या हाताची बोटे माझ्या केसातून फिरवत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा समाधान आणि सुख दिसत होतं, जे कदाचित तिने वर्षानुवर्षे अनुभवले नव्हते. ती माझ्या छातीवर हलकीशी चापट मारत म्हणाली, रिशू, आज तू मला खरंच जिंकलास यार. मला वाटलं नव्हतं की फोनवर एवढ्या मोठ्या गोष्टी करणारा हा दिल्लीचा डॉक्टर प्रत्यक्षातही इतका भारी निघेल. मी तिच्या कोंबऱ्याभोवती हात घट्ट करत हसलो आणि म्हणालो, भाभीजी, मी आधीच सांगितलं होतं ना, आमची ट्रायल रूम कधीच फेल जात नाही. माझ्या या बोलण्यावर ती पुन्हा एकदा खळखळून हसली आणि तिने मला अजून घट्ट मिठी मारली. रात्रीचे ते जवळजवळ 3 वाजून गेले होते, पण आमच्या डोळ्यातून झोप पार उडाली होती. ती माझ्या मिठीत पडून आता भविष्याबद्दल बोलू लागली. आता या पुढचे 3 दिवस तू पूर्णपणे माझा आहेस. आपण खूप साऱ्या गोष्टी करू, खूप फिरू आणि जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये परत जाशील तेव्हा माझ्यासाठी फक्त तुझ्या या आठवणीच माझा सहारा असतील. असे म्हणताना तिच्या आवाजात एक हळवेपणा आला. तिला पापी दिली आणि तिला खात्री दिली की हे अंतर आता आमच्यात कधीच भिंत बनू शकणार नाहीत. त्या शांत रात्री एकमेकांच्या शरीराची ऊब घेत आम्ही प्रेमाच्या आणाभाका घेत आम्ही कधी तर एकत्रच गाढ झोपण्याच्या अधीन झालो. सकाळची कोवळी किरणे जेव्हा बेडरूमच्या खिडकीतून आत आली तेव्हा माझे डोळे उघडले. माझ्या छातीवर रिया अजूनही गाढ झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या त्या सुखाची एक वेगळीच चमक होती. मी हळूच तिच्या केसांच्या बटा बाजूला केला तशी ती हसून जागी झाली आणि तिने तिचे ते नसाळे डोळे माझ्या डोळ्यात रोखले. गुड मॉर्निंग रिशू, रात्रीचं स्वप्न अजूनही खरं वाटत नाहीये, असं म्हणत तिने मला सकाळीची एक घट्ट मिठी मारली. तिने बेडरूमवरून उठून माझ्यासाठी गरमागरम चहा आणला आणि आम्ही दोघे बेडवरच बसून चहा पिता पिता रात्रीच्या त्या अनुभवावरून पुन्हा एकमेकांना चिडू लागलो. रिया म्हणाली की आज ती माझ्यासाठी माझ्या आवडीचे जेवण बनवणार आहे, कारण तिला तिच्या या डॉक्टरची पूर्ण काळजी घ्यायची होती. दिवसभर आम्ही घरातच गाणी ऐकत, गप्पा मारत आणि एकमेकांच्या जवळ येत घालवला.
कधी ती माझ्या मिठीत असायची तर कधी आम्ही स्वयंपाकघरात एकत्र असायचो. जसा जसा दिवस मावळतीला चालला होता तशी तशी आमच्यातली ओढ रात्रीच्या पुढच्या प्रहारासाठी पुन्हा एकदा जागृत होऊ लागली होती आणि आम्ही दोघेही दुसऱ्या रात्रीच्या त्या मादक खेळासाठी मनमोहक तयार होत होतो. दुसरी रात्र जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी संपूर्ण घरातली हवा पुन्हा एकदा एका वेगळ्याच मादकतेने भरून गेली. रियाने आज रात्रीसाठी आधीपेक्षाही अधिक बोल्ड आणि आकर्षक असा काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट नाईट ड्रेस घातला होता. दिवारखान्यातल्या सुगंधी मेणबत्त्याचा प्रकाश तिच्या त्या काळ्या ड्रेसमधून डोकावणाऱ्या गोऱ्या अंगावर पडला तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तिने तिच्या त्या नशाळ डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि हातानेच मला बेडरूमकडे येण्याचा इशारा केला. तिचा तो अवतार पाहून माझ्या शरीरात काल रात्रीपेक्षाही दुप्पट वेगाने रक्त धावू लागले. मी बेडरूममध्ये पाऊल टाकताच तिने मागून येऊन मला घट्ट कवेत घेतले. तिचे ते 36-32 38चे कवर्स माझ्या पाठीला घासले गेले आणि माझ्या त्या 8च्या पुन्हा एकदा आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. रियाने हळूच गालातल्या गालात हसत माझ्या वरूनच माझ्या त्या दाटून आलेल्या भावनेला स्पर्श केला आणि म्हणाली, बापरे रिशू, हा तर काल रात्रीपेक्षा जास्त गरम वाटतोय. आज नक्कीच माझी कंबर तोडणार तू. मी मागे वळून तिला थेट बेडरूमावर आडवे केले आणि म्हणालो, भाभीजी, काल फक्त नाप घेतला होता, आज तर संपूर्ण ट्रायल रूम आपल्या नापावर करायची आहे. माझे हे बोलणे ऐकून ती आनंदाने शहारली आणि एका सेकंदाचाही विचार न करता एकमेकांच्या शरीराचा ताबा घेतला. खोलीत पुन्हा एकदा सुस्कारे पापीचा आवाज आणि माझ्या ताकदीची स्तुती घुमू लागली. रिया पुन्हा एकदा तिच्या त्या नीरस नवऱ्याला नाव ठेवत माझ्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेली होती. त्या दुसऱ्या रात्रीचा तो थरार इतका तीव्र होता की आम्ही दोघेही थकून कधी गाढ झोपेच्या अधीन झालो ते कळलेच नाही. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा खोलीत पूर्ण शांतता होती आणि रिया माझ्या बाजूला नव्हती. मला वाटले की ती नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली असेल, म्हणून मी अंगावर कपडे चढवून हसतमुख चेहऱ्याने बेडरूमच्या बाहेर आलो. पण दिवाखान्यात पाऊल ठेवताच समोरचे दृश्य पाहून माझे पाय जमिनीला खिळले आणि माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. समोर सोफ्यावर एक कडक खाकी वर्दी परिधान केलेला भेदक डोळ्यांचा माणूस बसला होता. त्यांच्या शेजारी 2 पोलीस कर्मचारी उभे होते आणि रिया एका कोपऱ्यात चेहरा हाताने झाकून रडत उभी होती. तो माणूस दुसरा कोणी नसून रियाचा नवरा होता, जो CBIमध्ये अधिकारी होता. त्याने माझ्याकडे अत्यंत थंड आणि क्रूर नजरेने पाहिले. त्याने टेबलावर त्याचा सरकारी ID आणि एक चालू असलेला व्हॉइस रेकॉर्डर ठेवला होता, ज्यामध्ये आमचे आधीचे सर्व काही संवाद रेकॉर्ड झालेले दिसत होते. तर तुम्हीच आहेत डॉक्टर रिशू, दिल्लीचे ते डॉक्टर. त्यांचा जड आणि भरदस्त आवाज संपूर्ण घरात घुमला. तुम्हाला काय वाटलंय, CBI अधिकाऱ्याच्या घरात घुसून तुम्ही हे सगळे कराल आणि मला पत्ताही लागणार नाही? माझ्या केसचे काम लवकरच संपल्यामुळे मी काल रात्री ज्या शहरात पोचलो होतो, तुमच्या त्या ट्रायल रूमच्या गप्पा आणि रात्रीचे कारनामे मी बाहेरूनच ट्रॅक करत होतो. हे ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथरू लागले. माझे डॉक्टरकीचे करिअर, माझी इज्जत आणि माझे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होताना मला दिसत होते. रियाचे रडत रडत माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, रिशू, मला माफ कर. मला माहीत नव्हतं की हे सगळं अचानक येतील. तिचा तो CBI नवरा सोप्यावरूनच उठला, माझ्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, आता तुमची ही 8ची घमेंड आता डॉक्टरांची पदवी थेट कोर्टात आणि तुरुंगातच मोजली जाईल. त्याने
एका पोलीस कर्मचाऱ्याला इशारा केला आणि त्याने पुढे येऊन माझ्या हातात लोखंडी बेड्या ठोकल्या. ज्या घरात मी सुखाचे बेत आखत होतो त्याच घरातून मला आता कायद्याच्या कटाच्यात ओढत बाहेर नेले जात होते आणि माझे आयुष्य एका भयानक वळणावर येऊन थांबले होते. हेडकॅपचा तो थंड स्पर्श माझ्या मनगटावर बसतात माझे संपूर्ण शरीर गोठून गेले. पोलीस मला ओढत दाराबाहेर नेऊ लागले. माझी डॉक्टरकी, माझी इज्जत, माझं करिअर सगळं काही एका क्षणात संपल्याचे स्पष्ट दिसत होते. मी हताश होऊन मान खाली घातली. पण आम्ही जसे घराच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो तशी बाहेर एका काळ्या रंगाची गाडी आलिशान कार येऊन थांबली. त्या कारमधून एक कडक सूट घातलेला माणूस आणि त्याच्यासोबत 4 सशस्त्र खाजगी सुरक्षारक्षक घाईघाईने खाली उतरले आणि त्या माणसाला पाहताच मला घेऊन जाणाऱ्या दोन्ही पोलिसांचे चेहरे भीतीने पांढरे पडले आणि त्यांनी आदराने थेट सल्यूट ठोकला. तो सूट घातलेला माणूस थेट घरात आला. त्याने रियाच्या CBI नवऱ्याकडे पाहिले आणि खिशातून एक अत्यंत गोपनीय सीलबंद पत्र काढून त्यांच्या हातात दिले. ते पत्र वाचताच त्या CBI अधिकाऱ्याला तो कडक रुबाब एका सेकंदात गायब झाला. त्याचा चेहरा घामाने डगमगला आणि तो थरथरत्या आवाजात म्हणाला, "सर, मला माफ करा. मला माहीत नव्हतं की हा केस तुमच्या अखत्याखाली येतो." मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. हा नवीन माणूस कोण होता आणि त्यांच्या एका पत्राने CBI अधिकारी इतका का घाबरला? त्या सूट घातलेल्या माणसाने पोलिसांना इशारा केला तशा त्या माझ्या हातातील बेड्या तातडीने काढण्यात आल्या. तो माझ्या जवळ आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, "डॉक्टर रिशू, तुमचे नशीब चांगले आहे की आम्ही वेळेवर पोहोचलो. पण तुम्ही ज्या रियाच्या प्रेमात पडलात ती कोण आहे हे तुम्हाला अजूनही माहीत नाही." मी चक्रावून रियाकडे पाहिले. रिया मगाशी रडत होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक भाव होता. तो सूट घातलेला माणूस माझ्या कानाशी आला आणि अतिशय संत पण चक्रावून टाकणाऱ्या आवाजात म्हणाला, "डॉक्टर, ज्या स्त्रीला तुम्ही एक साधी भाभी समजत आहात ती झारखंडची नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोस्ट वॉन्टेड असलेली एक अशी व्यक्ती आहे जिचा शोध देशातील 3 गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. आणि तुम्ही काल रात्री तिच्या बेडरूममध्ये जे काही बोललात आणि जे पाहिलेत त्यानंतर आम्ही तुमचे नाव थेट देशाच्या सुरक्षेशी जोडले गेले आहे." हे ऐकून माझ्या डोक्याचा पार भुगा झाला. मी एका साधाच सोशल मीडियाच्या अफेअरमध्ये आलो होतो की एखाद्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या जाळ्यात अडकलो होतो. मी काही विचारणार तितक्यात रियाने माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या नशाळे डोळ्यात आता कमालीची कृतता आणि एक गूढ हसू होते. ती हळूच पुढे आली आणि पोलिसांच्या गराड्यातूनच माझ्याकडे पाहत एका गूढ आवाजात म्हणाली, "रिशू, तुला वाटलं ना की गेम संपला? गेम तर आता सुरू झाला आहे. कारण काल रात्री मी तुझ्या नकळत तुझ्या शरीरात एक अशी गोष्ट प्लांट केली आहे जी फक्त माझ्याच इशाऱ्यावर काम करेल." तिने नक्की काय केले होते? ती कोण होती आणि माझ्या सुटका होणार होता की मी अजून मोठ्या नरकात ढकलला गेलो होतो? हे सर्व जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. जर 10 कमेंट आले तर लगेच तुमच्यासाठी दुसरा भाग घेऊन येईन. धन्यवाद.